चिकन करी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो चिकन, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, 1 चमचा हळद, 500 ग्रॅम उभा चिरलेला कांदा, 50 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं, 10 ग्रॅम धणे, 10 ग्रॅम जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 10 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, 10 लवंग, 1 चमचा तेल, 2 चिरलेले टोमॅटो, चवीनुसार मीठ, पाणी. चिकन नीट धुवून घ्यायचं. आता त्यात आलं लसूण पेस्ट, काळा मसाला, तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मॅरिनेट करायचं आणि साधारण 1 तास मुरवायचं. आता मसाला करताना धणे हलकेसे भाजून झाले की त्यात जिरं, चक्री फूल, लवंग, दालचिनी, वेलची आणि मिरे घालून हे मिश्रण साधारण 2 ते 3 मिनिटं खमंग भाजायचं. आता यात सुकं खोबरं घालून हे मिश्रण एकत्रित खरपूस भाजायचं. कांदा थोडंसं मीठ घालून सोनेरी रंगावर परतायचा. या स्टेजला टोमॅटो घालून 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण एकत्र परतायचं आणि गार करायचं. भाजलेल्या मसाल्याची बारीक पूड तयार करायची आणि परतलेल्या कांदा टोमॅटोमध्ये हा मसाला मिसळून पाणी न घालता त्याचं एकत्रित वाटण करायचं. आता कुकरमध्ये तेल गरम करून तयार केलेला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा. आता यात काळा मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि यात मॅरिनेट केलेलं चिकन आणि गरम पाणी घालायचं. 1 उकळी आली की झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या करायच्या. झाली आपली चिकन करी तयार. आता हे मेजरमेंट्स ना अत्यंत गरजेचे आहे जेव्हा तुम्ही किलोच्या प्रमाणात बनवता, त्यामुळे हे प्लीज नोट डाऊन करा. सो 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर काळा मसाला, 1 मोठा चमचा म्हणजे अगदी बाउलभर मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मीठ, लिंबू, हळद, हे सगळे जिन्नस चिकन मॅरिनेट करण्यासाठी. चिकनचा जो आपल्याला मसाला किंवा ग्रेव्ही किंवा करी बनवायची आहे त्यासाठी पण आपण ताजे खडे मसाले वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे अर्धा किलो मी कांदा घेतलेला आहे, 50 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं आहे हे. आता खडे मसाले म्हणजे ताजा मसाला आपण करणार आहोत, तर इथे काय काय घेतलेलं आहे. 10 ग्रॅम इथे अख्खे धणे घेतलेले आहेत आणि 10 ग्रॅम जिरं घेतले. आता अख्खे धणे आणि जिरं नसेल वापरायचं तर जिरंपूड धनेपूड घरात असतील ना वापरा. इथे अगदी 1 इंचभर दालचिनीचा तुकडा आहे. जास्त ओव्हर पॉवर होतात मसाले जर कडे खूप घेतले तर, त्यामुळे या प्रमाणातच मसाला घ्या. 1 चक्री फूल आहे, 10 आहेत इथे काळी मिरी, 1 आहे इथे मसाला वेलची आणि 1 हिरवी वेलची, 10 लवंगा. आपला जो रस्सा बनणार आहे त्याला छान रंग येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा लाल तिखट, साधारण अंदाजे 5 ग्रॅम हे आहे, आणि 5 ग्रॅम काळा मसाला. चला सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं चिकन मॅरिनेट करायला घेऊयात. सो यामध्ये घालूयात सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट, काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस, 1 अख्खा लिंबू मी इथे वापरणार आहे, आणि यात घालूयात कोथिंबीर बारीक चिरलेली. आता हे छान मिसळून घेऊयात. झाकण ठेवायचं, तासभर मॅरिनेट करत म्हणजे आपला मसाला बिसाला वाटून होईपर्यंत हे छान मॅरिनेट होतं. रूम टेम्परेचरवरच ठेवा. तासभर ठेवणार असाल तर. नेक्स्ट डे मॉर्निंगसाठी करणार असाल तर मग फ्रीजमध्ये ठेवा आणि 1 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा जेव्हा तुम्हाला रस्सा बनवायचा तेव्हा. चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे तोवर आपला मस्त असा मसाला तयार करूयात. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये घेऊयात अख्खे धणे, आणि धणे ना हलकेसे भाजूयात. हलकासा त्याचा सुवास तरवळायला सुरुवात झाली की मग पुढची स्टेप करूयात. हलकासा सुवास तरवळतोय, मंद असा सुवास येतोय. आता यामध्ये घालूयात जिरं, चक्री फूल, लवंग, दालचिनी, वेलची आणि काळे मिरे, आणि हे एकत्र आणखी 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं मस्तपैकी.
आता हे मसाले ना फार असे कडकडीत भाजायची गरज नाही. हलकासा मंद असा सुवास तरवळायला सुरुवात झाला, हलकासा अगदी नाजूकसा रंग बदलला की यामध्ये हे सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हेही खोबऱ्याचा मस्त असा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. आता छान खमंग खरपूस हे भाजून झालेलं आहे. बघा काय सुंदर रंग आला खोबऱ्याला. आता हे भाजलेले जिन्नस काढूयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात. आता त्याच तव्यामध्ये एक पळीभर, छोटी पळी असते ना तेलाच्या भांड्यातले, तेवढं तेल घातलेलं आहे. आता यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालूयात सगळं. यावर एक चमचाभर मीठ घालूयात. मिठामुळे कांद्याला पाणी पटकन सुटतं आणि पटकन कांदा भाजला जातो. आता हा कांदा आहे ना छान भाजून घ्यायचा, मस्त असा तांबूस रंग येईस्तोवर. इथे बघाल हे छान असं ना कांदा परतून झालेला आहे. तर यामध्ये हे अगदी ऑप्शनल स्टेप आहे. फक्त मसाला आहे ना छान असा सरसरीत वाटला जातो म्हणून मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. नाही घातलं तरी चालणार आहे, पण वाटण छान व्हावं आणि थोडंसं त्याच्यात टोमॅटोचा आंबटपणा यावा म्हणून घातलं. तर टोमॅटो घातला, एक 3 ते 4 मिनिट आणखी परतून घ्यायचं आहे. चला हेही छान एकत्र भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊ. हे आता भाजलेलं वाटण आहे ना हे सगळं काढूयात मिक्सरमध्ये आणि हे पूड तयार करूया त्याची. चला आता आहे ना हे जे कांदा टोमॅटो आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये हे वाटण घालायचं ताज्या मसाल्यांचं आणि हे यामध्ये मिसळून घ्यायचं. काय होतं ना, एवढा सगळा मसाला वाटलं जाईल इतकं मोठं भांडं नसतं आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून किंवा पाणी नाही वापरणं हे आपलं छान दळलं गेलं पाहिजे म्हणून ही स्टेप करते मी. सो जेव्हा मोठ्या प्रमाणात करताना तेव्हा असं करून बघा. आता पुन्हा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे एक 4-5 चमचे मिश्रण घालायचं आणि आता हे छान याचे पेस्ट तयार करायचे पाण्याचा वापर न करता. थोडंसं फिरवलं की चमचा घ्यायचा आणि हे असं छान बघा पाणी वापरायची गरजच नाही. आणि टोमॅटो आहे, टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो त्यामुळे वरण पाणी घालायची अजिबात गरज नाही पडत आहे. तर पुन्हा थोडं वाटते. आता इथे 100 ग्रॅम तेल गरम केलेलं आहे. 4.5 लिटरचा हा कुकर आहे. यामध्ये अगदी व्यवस्थित हे चिकन शिजतं, झटपट होतं त्यामुळे आपण ही स्टेप करतो, प्रोसेस करतो. सुट्टं शिजवायचं असेल सुट्टं पण चिकन, तसंही चिकन शिजायला फार वेळ असा लागत नाही, 15-20 मिनिटात शिजून होतं. आता या तेलात हा सगळा मसाला मी घातलेला आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया. तुम्ही बघाल यामध्ये ना मसाला वाटत असताना आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे हा परतताना अजिबात असा उडत नाही आहे. नाहीतर जितकं पाणी असेल ना तितकं ते पाणी तेलात गेलं ना की चटाचट उडतं. त्यामुळे या पद्धतीने ना वाटण एकदा करून बघा. तुम्ही बघू शकाल छान असं तेल सुटलेलं आहे, मसाला मस्त खमंग परतून झाला. आता यामध्ये काळा मसाला जाईल आणि आपलं लाल तिखट आणि मीठही घालते म्हणजे ते छान एकसारखं लागलं जातं करीमध्ये. आता हे 2 ते 3 मिनिटं आणखी परतून घेऊया. वाह, काय सुरेख रंग आलेला आहे मसाल्याला. तुम्ही बघू शकाल तेलही छान सुटलेलं आहे. आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे सगळं चिकन यामध्ये घालूयात आणि छान या ग्रेव्हीमध्ये कोट करूया. छान असं कोट झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. सो 1.5 लिटर पाण्याचा मी इथे वापर करणार आहे पूर्ण, कारण आपल्याला करी करायची आहे, रस्सा तयार करायचा आहे. तुम्हाला आणखी जर घट्ट हवं असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल, कारण चिकन शिजताना एनिवे
त्यालाही भरपूर पाणी रिलीज होतं चिकनला. चला, हे छान मिसळून झालं आणि याला एक उकळी फुटली की कुकरचं झाकण लावायचं आणि हाय हीटवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मंद आचवर नाही ठेवायचं, मस्त मोठा गॅस करायचा आणि 2 शिट्ट्या काढायच्या. इथे 2 शिट्ट्या बरोबर काढलेल्या आहेत आणि हे चिकन छानपैकी शिजून तयार आहे. वा, तुम्ही बघू शकाल काय सुंदर तर्री आलेली आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चिकनमध्ये पण पाण्याचा अंश असतो, नंतर त्याला छान असं पाणी सुटतं, त्यामुळे छान अशी तर्री आलेली आहे.